आणि आज इथं जमलेल्या सर्व माता भगिनी, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद यांच्या या आजच्या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा। आपल्या प्रस्तावनेमध्ये मॅडमने अगदी सविस्तर आणि थोडक्यामध्ये स्त्रियांची जी स्थिती होती, परिस्थिती होती, ती कशी बदलत गेली आणि स्वागत गीतामध्ये अति उत्कृष्टरित्याने त्यांनी थोडक्यामध्ये 1829चा सतीबंदीच्या कायद्यापासूनची परिस्थिती सगळी उद्बोधित केली। आणि निश्चितपणे अशा उद्बोधनाची खरंच गरज आहे, कारण कार्य करणारी व्यक्ती खूप महान होत्या। त्या व्यक्तीनं जे कार्य करून ठेवलं त्याची जाणीव ठेवून आणखीन समाजाला बदलत्या गरजांवर महिलांच्या स्थितीच्या अनुषंगाने काय काम करणं आवश्यक आहे, त्या दृष्टीनं अशा सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं। शासकीय क्षेत्रामध्ये माझ्याकडे महिला बाल विकास विभाग आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध योजना, विविध कायदे यांची जाणीव जागृती आणि अंमलबजावणी या दृष्टीनं आम्ही आणि गोडबोले साहेब काम करत असतो। माने मॅडमचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं, कारण स्टेटच्या पण बऱ्याचशा योजनेमध्ये त्यांचा सहभाग असतो। मात्र जसं आपण पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली, सामाजिक चळवळीमध्ये ज्या विविध विभूतीने कार्य केलं, त्या पद्धतीनं जसे आता गुरुजींचा सत्कार केला, एवढा सिंपल आणि सज्जन माणूस म्हणजे आपलं आपलं काम करत राहायचं, त्याची समाज निश्चितपणे दखल घेत असतो। आणि शेवटी समाजाने दखल घेऊ न घेऊ आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं, ते खूप महत्वाचं आहे। कारण आजच्या या भौतिक सुविधांच्या जगामध्ये कुठंतरी मानसिक संतुलन म्हणा विलुप्त होत चाललेली आहे आणि ते कुठं ना कुठं मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढे येणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि आज जरी स्त्रिया शिकत असल्या, वेगवेगळ्या पदावर जात असल्या, तरी समस्या काय सोडत नाहीत, समस्या वाट सोडत नाहीये। वेगवेगळ्या पद्धतीनं आज सुरक्षिततेची समस्या आहे, त्यांच्यावर विविध प्रकारचे हल्ले होत आहेत, विविध प्रकारचे अत्याचार आहेत, कामाच्या ठिकाणी असेल, बाहेर असेल, या वेगवेगळ्या गोष्टीतून एक वेगळ्या प्रकारे त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। म्हणजे जे पूर्वापार चालू असलेल्या परंपरागत विचारसरणीचा पगडा अजूनही काही जणांच्या डोक्यावरनं दूर व्हायला तयार होत नाही। मात्र त्या दिशेनं असं छोटंसं पाऊल हे मी या संस्थेच्या आजच्या कार्यक्रमाला मानतो। आणि थोडंसं गाव पातळीपासून जर लोक याला जोडली गेली तर निश्चितपणे ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांना कुठेतरी ऍड्रेस करता येईल, त्यांच्यावर पण आपल्याला काहीतरी उपाययोजना शोधता येतील। आणि निश्चितपणे शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना आम्हाला जाणवतंय की सामाजिक संस्थेने केलेलं काम आणि त्यांचे फायंडिंग्स म्हणजे त्यांच्याकडून काय चांगल्या शिफारशी आला तर निश्चितपणे सरकार पण त्याचा स्वीकार अतिशय उत्कृष्टपणे करतो आणि त्याचेच रूपांतर GR मध्ये होतात आणि त्या पद्धतीने पुन्हा शासकीय यंत्रणेचं मार्गक्रमण सुरू असतं। तर त्याच्यासाठी ही NGOची खूप महत्वाची भूमिका आहे। या सामाजिक संस्थांनी असे वेगवेगळे कार्यक्रम उत्तरोत्तर घ्यावेत। निश्चितपणे सहभाग कमी असताना किंवा जास्त असो काम चालू राहिलं पाहिजे, अशीच भावना माझ्या नेहमी डोक्यात असते आणि त्या पद्धतीनं काम करत राहू आणि आपल्या चांगल्या कार्याला आपल्या सर्वांना मी इथं शुभेच्छा देतो। आपली पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडंसं दुसरं पण काम आहे, त्याच्यामुळे मी आपली रजा घेत आहे। मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल संस्थेचं मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।